पावसाला सुरुवात झाली की मार्केटमध्ये रानभाज्या यायला सुरुवात होते आणि ही शेवळाची जी भाजी आहे ती माझी लहानपणापासून आवडीची भाजी आहे. माझा जन्म रायगडचा आणि माझे आजोबा म्हणजेच माझे जे नाना जे होते ते लहानपणापासून या सगळ्या रानभाज्या आणायचे आणि आम्हाला जबरदस्ती खायला घालायचे आणि म्हणायचे सुद्धा की वर्षातून मिळणाऱ्या ह्या भाज्या एकदा तरी खाव्यात, कारण की ह्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि खूप अशी महत्त्वाचे घटक आपल्या शरीराला मिळतात. सो ह्या भाज्यांची चव लहानपणापासूनच आवडते आणि माझं असं आहे की मी बऱ्याचशा गोष्टी ह्या टेस्टसाठी नाही तर हेल्थसाठी खाते. सो त्या दिवशी मार्केटमध्ये फिरत गेले असताना मला ही भाजी दिसली आणि मला राहावलं गेलं नाही. ही भाजी थोडीशी घशाला खाजते, त्याच्यामुळे या भाजीबरोबर काकडं मिळतात. जर काकडं तुम्हाला मिळाली नाहीत, काकडं म्हणजे आवळ्यासारखी दिसणारी फळं असतात, तर ती मिळाली नाही तर तुम्ही तिकडे कोकम किंवा चिंच वापरू शकता. सो काही लोक जे आहेत ते ह्याच्यामध्ये कोळंबी घालतात किंवा सोडे घालतात आणि व्हेजिटेरियन लोक जे आहेत ते ह्याच्यामध्ये ओले काजू किंवा फणसाच्या बिया घालून ही भाजी बनवू शकता. खूप छान लागते. सो मला इकडे ओले काजू त्या दिवशी मार्केटमध्ये मिळाले, त्याच्यामुळे मी ही भाजी ओले काजू घालून बनवली आणि ही भाजी खूप सुंदर लागते, खूप टेस्टी लागते. तुम्हाला याआधी ही भाजी माहीत होती का आणि तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहेत का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये शेवळाची भाजी दिसली तर नक्की घ्या आणि ही रेसिपी ट्राय करा. ओके, थँक्यू.